बद्दल तुम्ही जे सांगत होता ना, आहार घेतल्यानंतर तुमचे नसा डॅमेज होतात. आहार घेतो पण आपल्याला त्याच्यासाठी काही गोळ्या वगैरे आहेत? आहार घेतल्याच्या नंतर नसा डॅमेज होत नाहीत. नाही घेतलं तर नसा डॅमेज होतात असं सांगायचं ना आपण वर्कआउट केल्यानंतर. आता लक्षात घ्या, तुमचा चॅलेंजेस काय आहे की तुम्हाला या ठिकाणी तुमचा वेट लॉस झालेला आहे, बरोबर आहे. वेट लॉस झाल्याबरोबर तुम्हाला जे फिजिकल जे चॅलेंजेस होते ते देखील तुमचे कमी झालेत, बरोबर आहे. फक्त आता अशी अडचण आहे तुम्हाला की तुम्हाला वर्कआउट केला जास्त ज्यावेळेस होतो तुमचा, तर त्यावेळेस तुमच्या नसांना त्रास होतो, बरोबर आहे. हा, तर त्याला आपण मार्ग सांगितलेला होता की तुम्ही वॉकिंग करायची आहे, तुमचं वजन तुम्ही मेंटेन ठेवायचं आहे, बरोबर आहे. मग सर तर त्याच्यावरती तुम्हाला स्टिकअप राहावंच लागणार आहे. त्याच्यावरती स्टिकअप तुम्हाला राहावंच. सर वॉकिंग जर केलं तर वर्कआउट नाही केला, वॉकिंग केलं तर मग आपलं वजन वाढत चालायचं. जसा वर्कआउट केलं तर नाही वाढणार सर, नाही वाढणार. वजन तुमचं डाएट वरती अवलंबून राहणार आहे. तुमचं डाएट सोडायचं नाही. हा डाएट तुम्ही सोडायचं नाही. वजन तुमचं वाढणार नाही, काळजी नका करू तुम्ही. वर्कआउट केल्यानंतर जसा फिलिंग येतो तसा फिलिंग नाही, मग थोडस 1-1.5 किलो वजन वाढतोय. यस सर, +2 and -2 हे चालणार आहे सर, लक्षात घ्या. प्रत्येकाने लक्षात घ्या. तुम्ही पॉइंट म्हणजे अगदी सोनं जसं मोजतात तसे तोड्यावरती तुम्ही वजन नाही तुमचं हे करू शकता, मोजू शकत. 170 सेंटीमीटर हाईट आहे, मग 70 किलो वजन आणि 70.100 झालं, अरे माझं 100 ग्रॅम वजन वाढलं. नो, +2 and -2 68 ते 72 ची रेंज तुमची आयडियल वेटची रेंज आहे. त्याच्यामध्ये जसं जॉईंट पेन साठी आपण घेतो तसा काही आहे का दुसरा अजून आपल्या नसासाठी वगैरे काय? येस सर, मी तुम्हाला या ठिकाणी कॉलवरती सांगितलेलं आहे सर, तुम्हाला पर्सनली तुम्हाला सांगितलेलं आहे त्याविषयी. प्रत्येक टार्गेटेड न्यूट्रिशन वरती आपण बोलणं झालेलं आहे सर आपल्या याच्यावर. येस सर. तर तुम्ही आता हेवी वर्कआउटचा मोह तुमचा सर सोडायचा आहे. ओके, आम्ही हेच रिपीट करतोय, सगळ्यांनी नीट ऐका. तुम्ही वर्कआउट करून तुम्ही स्वतःला त्रास नका देऊ. तुम्ही वर्कआउट तुमच्या शरीराला हवंय ते करा. आता एखादा 80 वर्षाच्या व्यक्तीने देखील इथं स्पीडली उदय भोसले सरांसारखाच वर्कआउट करायचा, त्यांच्या इतकाच. आणि पुन्हा नंतर माझं सर माझे गुडघे दुखायला लागले, माझे हात दुखतायत सर. सो नाही, प्रत्येकाची बॉडी वेगळी. माझे 20 रिपिटेशन कदाचित कुणाला 10 रिपिटेशन मध्येच फुलफिल होत असेल. आपण या ठिकाणी फिट राहण्यासाठी आलोय, अनफिट होण्यासाठी नाही आलेलो. सो वर्कआउट इज मॅन्डेटरी, बट किती, हाऊ मच, जितका तुमच्या बॉडीला गरज आहे तितकाच तुम्ही वर्कआउट करू शकता. तुमचं वय किती सर आता सध्या? ओके, सो सर निश्चितपणे सर तुम्ही या ठिकाणी ज्या गोष्टी किंवा बरेचसे असतात की ज्यांच्या म्हणजे पाठीच्या मणक्यामध्ये कोणाला गॅप असतो, तर अशा व्यक्तींनी सिटअप्स मारायचे नाहीयेत, मानेला धरून सिटअप्स मारायचे नाहीयेत. आम्ही जरी इथं सिटअप्स मारत असलो तर ते तुम्हाला त्रास देणार आहे. किंवा ऍप क्रंचेस आपण मारतो तर ते तुम्हाला त्रास देण्यासारखे, ते तुम्ही करायचं नाही त्या ऍक्टिव्हिटीज. मग तुम्ही कोणत्या ऍक्टिव्हिटीज करणार? ज्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या बॉडीसाठी सुखकर आहेत आणि वजन वाढत नाही, काळजी नका करू. जर का तुम्ही डाएट जर का मेंटेन ठेवलं ना तर वजन नाही वाढणार. पण जर का तुम्ही एक्सरसाइज बंद करतायत, एक्सरसाइज कमी करतायत, आणि जर का तुमचं खाण्याची सवय जर का तुम्ही एकदम पहिल्यासारख्या याच्यावरती आला तर तुमचं वजन वाढणार. आणि हे वाढलंच पाहिजे, हे सदृढ माणसाचं लक्षण आहे. ज्या माणसाचं वजन किती खाल्लं तरी पण वाढतच नाही, त्यांनी तपासून घ्यायचा त्याचा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, त्याचा तपासून घ्यायचा, सर माझं वजनच वाढत नाही हो, मग त्याने लय खुश व्हायचं नाही. हे सजीव माणसाचं लक्षण आहे, वजन कमी होणं आणि वजन वाढणं. निर्जीवांचे वजन कमी होत नाहीत आणि वाढत नाहीत. कधी बघितलं का 10 किलोचा दगड होता 10 वर्षापूर्वी आणि तो आता 20 किलोचा झाला आहे, किंवा 10 किलोचा होता तो आता 2 किलोचा झाला आहे.